नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, भारत की जनगणना 2027 भवन जनगणना मकान और परिवार क्रमांक को आसान भाषा में समझे। भवन नंबर पूरी इमारत मकान को दिया जाता है, म्हणजे घर नंबर हा पूर्ण इमारत असलेल्या पूर्ण इमारतीला दिला जातो। जनगणना मकान नंबर उस भवन के अंदर अलग अलग यूनिट कमरे दुकानों को दिया जाता है। एका इमारतीमध्ये वेगवेगळे रूम असतील तर त्यांना जो मकान नंबर है, घर नंबर है, तो दिला जातो। परिवार क्रमांक उस मकान में रहने वाले परिवार को दिया जाता है आणि त्याच्यामध्ये राहणाऱ्या परिवारानुसार त्यांना परिवार क्रमांक दिला जातो। स्थिति 1, भवन नंबर 6 में से एक जनगणना घर मकान है, लेकिन उसका उपयोग रहने के लिए नहीं बल्कि गैर आवासीय जैसे दुकान ऑफिस इत्यादि रूम में किया जा रहा है। जसं की आता उदाहरणार्थ एक स्थिती 1 मध्ये दिलेला आहे किंवा एक जनगणना घर आहे ज्याच्यामध्ये एक त्या 6 नंबरचं एक इमारत आहे, त्याच्यामध्ये एकूण टोटल 8 रूम आहे। तर आता त्याचा वापर हा तिथं कोणी राहत नाही आहे, फक्त दुकान ऑफिस अशा कामासाठी त्या रूम्स वापरल्या जातात। तर त्याला भवन नंबर म्हणजे कुटुंब क्रमांक 6 दिला जाईल आणि जनगणना घर क्रमांक त्याला 0008 असा जो त्या HL ॲपमध्ये ऑटोमॅटिक जनरेट होईल, तो आपल्याला तिथं लिहावा लागेल। आणि परिवार क्रमांक इथं येणार नाही, कारण तिथं दुकान ऑफिस आहे, ते अनिवासी घर आहे त्यामुळे। स्थिति 2, भवन नंबर 6 में एक जनगणना मकान है और उसमें एक ही परिवार रहता है। जसं आता इमारत क्रमांक 6 आहे आणि तिथं घर क्रमांक त्याला तोच आहे 0008 आणि तिथं एक परिवार राहते। तर त्याला बघा परिवार क्रमांक 009 आलेला आहे, म्हणजे पुढचा क्रमांक आलेला आहे आणि तिथं एक परिवार राहत असल्यामुळे तिथे एक परिवार आपल्याला घ्यावा लागेल। नंतर स्थिति 3, भवन नंबर 6 में एक ही जनगणना मकान है लेकिन उसमें 2 परिवार रहते हैं। आता तिथं जर समजा 2 कुटुंब राहत असतील तर घर क्रमांक तोच राहील 008, परंतु कुटुंब क्रमांक हा 9 आणि 10 इथं आलेला आहे आणि तिथं 2 कुटुंब असल्यामुळे तिथं 2 दिलेलं आहे। स्थिति 4, भवन नंबर 6 में 2 जनगणना मकान है और प्रत्येक मकान में एक परिवार रहता है। आता इथं 2 इमारती आहेत, तर इथं 8 आणि 9 असं इमारत क्रमांक येईल आणि तिथं एक परिवार राहते। तर पहिल्या परिवाराला 009, दुसऱ्या परिवाराला 0010 असा घर क्रमांक आपल्याला द्यावा लागेल। नंतर स्थिति 5, भवन नंबर 6 में 2 जनगणना मकान है, पहले मकान में 3 परिवार रहते और दूसरे मकान में 2 परिवार रहते। तर आता इथं बघा 6 नंबरचं जे इमारत आहे त्याच्यामध्ये 3 परिवार राहतात, दुसरे मकान में 2 पहिल्या घरात 3 परिवार राहतात, दुसऱ्या घरात 2 परिवार राहतात। तर तिथं आता घर क्रमांक इमारत क्रमांक जो आहे तो कसा येईल, तर बघा आता त्याचा घर क्रमांक 8 आणि 9च राहील, कारण 2च मकान आहेत, पण त्याच्यात आता घर क्रमांक कुटुंब क्रमांक बदलेल। जसं 009, 0010, 0011, 0012 आणि 0013 असे 5 जे कुटुंब आहेत त्या 5 कुटुंबांना 5 नंबर आलेला आहे, कारण तिथं 5 कुटुंब राहतात। नंतर स्थिति 6, भवन नंबर 6 में 3 जनगणना मकान है, पहले मकान में एक सामान्य परिवार, दूसरे मकान में एक संस्थागत परिवार जैसे हॉस्टेल, अस्पताल आदि और तीसरे मकान में एक सामान्य परिवार रहता है। म्हणजे इथं आता 2 परिवार राहतात आणि एक अनिवासी घर आहे। तर याला 3 घर क्रमांक 8, 9, 10, कारण 3 वेगवेगळे प्रकार असल्यामुळे 3 नंबर येतील आणि कुटुंब क्रमांक याला 009 आणि 010, जे कुटुंब राहते त्याला 010 नंबर येईल आणि जे हॉस्टेल, अस्पताल, दवाखाना जे आहे त्याला 999 येईल आणि पहिल्या मकानात जे परिवार आहे त्याला 009 येईल। अशा प्रकारे याद रखने का सबसे आसान तरीका, भवन पूरी बिल्डिंग म्हणजे इमारत पूर्ण बिल्डिंग, मकान घर म्हणजे बिल्डिंगचा हिस्सा, परिवार म्हणजे त्यात राहत असलेले लोक। महत्वपूर्ण बात है, एक भवन में एक से अधिक जनगणना मकान हो सकते हैं, एक जनगणना मकान में एक से अधिक परिवार हो सकते हैं। गैर आवासीय मकान, दुकान, ऑफिस आदि में परिवार क्रमांक नहीं दिया जाता। संस्थागत परिवार, हॉस्टेल, अस्पताल, आश्रम आदि को अलग विशेष कोड जैसे 999 दिया जाता है। म्हणजे महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत की बा एका घरामध्ये अनेक कुटुंब राहतात
अनेक गणना घरं असू शकतात. एका घरामध्ये अनेक परिवार राहू शकतात. अनिवासीमध्ये दुकान, ऑफिस इत्यादीला क्रमांक आपण देत नाही. तर हॉस्पिटल, दवाखाना, आश्रम आदीला 999 असा घर क्रमांक जनरेट होतो. क्यों यह जानकारी ज़रूरी है? सही और सटीक जानकारी से ही सरकार आपके लिए बेहतर योजनाएं, सुविधाएं और विकास कार्य कर पाती है. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडला असेल, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.